जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। मानवी ब्राह्मण बंडखोर होती, काळे पाण्या जाती इंग्रजीत। ब्राह्मणी वकील खोटे स्टॅम्प करी, ब्राह्मणी वकील खोटे स्टॅम्प करी, दगेबाज परी गोप्या नाडी। भट अभ्यंकरा पाचपाटी दीक्षा, भट अभ्यंकरा पाचपाटी दीक्षा, गाढवाची शिक्षा स्वारी देणे, गाढवाची शिक्षा स्वारी देणे। धूर्त ब्राह्मणाची धिंड मिरविती, धूर्त ब्राह्मणाची धिंड मिरविती, मस्ती जिरविती ज्योती म्हणे, मस्ती जिरविती ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, इंग्रजांच्या राजवटीत ज्या लोकांनी किंवा ब्राह्मणांनी शासनाविरुद्ध बंड पुकारले, त्यांना इंग्रज सरकारने काळे पाणी यासारखी अत्यंत कडक शिक्षा देऊन देशाबाहेर पाठवले। त्या काळातील काही धूर्त वकील खोटे स्टॅम्प तयार करून लोकांची फसवणूक करत असत। ते दगेबाजपणा करून सामान्य लोकांची गुपितं किंवा कमकुवत नसा ओळखून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे। त्या काळातील भट अभ्यंकर नावाच्या एका विशिष्ट व्यक्तीच्या घटनेच्या संदर्भातील उल्लेख आहे। त्याने केलेल्या गैरकृत्याबद्दल किंवा गुन्ह्याबद्दल अत्यंत अपमानास्पद अशी गाढवावर बसून मिरवण्याची शिक्षा मिळाली होती। अशा धूर्त, लबाड आणि अन्यायी लोकांचे कारनामे उघडकीस येतात तेव्हा अशा लोकांची गाढवावर धिंड काढली जाते। समाज त्यांची सर्व मस्ती पूर्णपणे जिरवतो। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।